डी.एड. फर्स्ट इयर शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयामधील घटक दुसरा अध्ययन आणि ज्ञान रचनावाद या विषयामधील आज आपण इन शॉर्ट एक्सप्लेनेशन बघणार आहोत. थोडक्यात पण सगळे पॉईंट ह्यामध्ये येणार आहेत. घटक पहिला शिक्षण प्रक्रिया ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाचे इन शॉर्ट एक्सप्लेनेशन आणि डिस्क्रिप्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. पुस्तकामध्ये एका पॉईंटची सविस्तर माहिती 1.5-2 पेज दिलेली आहे, पण आपण इथे थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पाठातील पहिलाच घटक दिलेला आहे शिक्षण. शिक्षण हा शब्द बदल, परिवर्तन या अर्थाने आपण व्यवहारात वापरतो. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास शिक्षण म्हणजे वळविणे, शरीराला श्रमाकडे, बुद्धीला ज्ञानाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे हे शिक्षणाचे प्रमुख कार्य आहे. पुढे दिलेलं आहे शिक्षण याची व्याख्या. बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी, माइंड अँड स्पिरिट असं महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे. शिक्षण ही प्रक्रिया समजून घेतल्यास अध्ययन ही प्रक्रिया समजून घेऊ. अध्ययन म्हणजे लर्निंग. गतकाळातील अनुभवाद्वारे व्यक्तीच्या वर्तनात कायमस्वरूपी झालेल्या बदलास अध्ययन म्हणतात. म्हणजेच गतकाळातील म्हणजे अचानकपणे झालेल्या माणसाच्या वर्तनात बदल झाल्यास त्याला अध्ययन म्हणतात. तात्पुरत्या स्वरूपात होणाऱ्या बदलाला अध्ययन प्रक्रियेत कोणते स्थान नसते. कायमस्वरूपी होणाऱ्या चांगल्या बदलास किंवा परिवर्तनास अध्ययन म्हणतात. म्हणजे परमनंट बदल झाला तरच अध्ययन, टेम्पररी झाला तर नाही. पुढला पॉईंट आहे अध्ययन, अर्थ, व्याख्या व स्वरूप. हा पॉईंट अध्ययनमध्येच येतो. व्यक्तीच्या ज्ञानात्मक, आकलनात्मक, भावनात्मक व क्रियात्मक क्षेत्राशी संबंधित तसेच व्यक्तीच्या त्याच्या परिस्थितीतील सभोवतालच्या वातावरणातील समस्याचे समाधानकारकपणे निराकरण करण्यासाठी त्या परिस्थितीशी व समस्येशी केलेले समायोजन म्हणजे अध्ययन होय. असं काही अध्ययन याचा अर्थ सांगितलेला आहे. अध्ययन सजीवातील निर्माण होण्यासाठी इंद्रिय ज्ञान, इंद्रिय ही सक्षम असावी लागतात. ह्या पहिल्याच पॉईंटची पुस्तकामध्ये 2 ते 3 पेजेसमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, पण आपण इथे महत्त्वाची तेवढी सांगितलेली आहे. म्हणून ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण असे नवीन एक्सप्लेनेशन व्हिडिओ अजूनसुद्धा येणार आहेत, तर नक्कीच सबस्क्राईब करा. अध्ययनमधील दुसरा पॉईंट आहे अध्ययनाची वर्तनवादी तत्त्वे आणि त्यांच्या मर्यादा. तर हे अध्ययनाची वर्तनवादी का शिकायची, त्याच्या मर्यादा का ऐकायच्या, तर असे काही प्रश्न खाली आपल्याला पडतात. अध्ययन उपपत्तीचा विचार करताना अध्ययन उपपत्ती म्हणजे तरी काय, हा अध्ययनार्थ विद्यार्थी अध्ययन करतो म्हणजे नेमके काय करतो, कसा करतो, हे अध्ययन चांगले कसे होईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढे बघा भेटणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ह्या पॉईंटमध्ये आपण सुरुवातीला वर्तनवाद म्हणजे नेमके काय हे बघू. मानसशास्त्रात मन, बोध अवस्था, अबोध अवस्था, अत्यंत प्रेरणा इत्यादी मानसशास्त्रीय कल्पना पूर्णपणे टाकाऊ आहेत. त्यांची त्वरित हकालपट्टी करावी व वस्तुनिष्ठ असे शास्त्र म्हणून मानसशास्त्राला मान्यता मिळावी या प्रेरणेतून वर्तनवाद उदयास आला. अमेरिकेतील जे.बी. वॉटसन हाच या संप्रदायाचा जनक मानला जातो. म्हणजे वर्तनवाद ही संकल्पना अमेरिकामधील जे.बी. वॉटसन यांनी निर्माण केली. ही माहिती झाली वर्तनवादाची. नंतर वर्तनवादाचे स्वरूप. जे.बी. वॉटसनच्या काही ठळक कल्पना खालीलप्रमाणे. यामध्ये वर्तनवादाचे स्वरूप आपल्याला बघायला भेटते. पहिलं आहे मानसशास्त्र. ह्यामध्ये हे बोधावस्थेचे मनाचे शास्त्र न होता वर्तनाचे शास्त्र व्हावे. दुसरा पॉईंट आहे व्याप्ती. मानसशास्त्राने मानव आणि इतर प्राण्यांच्याही वर्तनाचा अभ्यास करावा. प्राणी वर्तन हे साधे, सरळ असून मानवी वर्तन गुंतागुंतीचे आहे, असं काही व्याप्तीमध्ये येते. त्यानंतर आहे पद्धती. प्रायोगिक अथवा वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धतीतून मिळवलेल्या वस्तुनिष्ठ सामग्रीच्या साहाय्याने मानसशास्त्राचा अभ्यास व्हावा, म्हणून पद्धती या वर्तनवादी स्वरूपाचे अभ्यास केले जाते. त्यानंतर आहे संबोध. मानसिक किंवा मन या कल्पनेशी निगडीत असलेल्या संवेदन, अबोधन, भावना, संबोध, अबोध यासारख्या संबोधांना मानसशास्त्रात बिलकुल स्थान नाही. त्याऐवजी वस्तुनिष्ठपणे ज्याचे निरीक्षण शक्य आहे अशा मानवी वर्तनाशी निगडीत असलेल्या चेतक प्रतिसाद, सवयी यासारख्या संबोधाचा विचार मानसशास्त्रात करावा लागेल. असं काही संबोध वर्तनवादाच्या स्वरूपामध्ये येते.
पाचवी कल्पना आहे उपयोजन. उपयोजनमध्ये वर्तनाच्या नियंत्रणाचे अथवा वर्तनविषयक समस्याचे निराकरणपणे शास्त्रशुद्ध उपाय या शास्त्राच्या अभ्यासातून निष्पन्न झाले पाहिजेत, असा काही उपयोजनमध्ये विचार करावा लागतो. नंतर आहे तत्त्वज्ञान. मन या संकल्पनेचाच मानसशास्त्राने त्याग केला पाहिजे. मन व शरीर यांच्या परस्पर संबंधाचे विवेचन करणाऱ्या आंतरक्रियावाद अथवा समांतरवाद अशा सिद्धांताचा मानसशास्त्रात विचार करण्याचे कारणच उरणार नाही. त्यामुळे मन किंवा आत्मा यासारख्या शरीराच्या परिघावर्ती घटकावर आपले लक्ष केंद्रित झाले पाहिजे, असं ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने आपल्याला कळले पाहिजे. याचा अभ्यास तत्त्वज्ञान या स्वरूपात होतो. त्यानंतर आहे मानसशास्त्राचा अभ्यासविषय. वॉटसनच्या मते प्राण्याचे अथवा व्यक्तीचे वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यासविषयच आहे. म्हणून वर्तन म्हणजे प्राणी अथवा माणसाची कृती, असं काही मानसशास्त्राच्या अभ्यासाविषयामध्ये येते. वॉटसनच्या स्वरूपामध्ये हे शेवटची कल्पना आहे अभ्यास पद्धती. अभ्यास पद्धतीमध्ये येते जे आपल्याला दिसते, ऐकू येते, स्पर्शसुद्धा करता येते, आपल्या ज्ञान इंद्रियाने अनुभवता येते, म्हणजेच ते निरीक्षणसुद्धा करता येते, अशा ज्या ज्या गोष्टी वर्तनाच्या स्वरूपात ज्ञान इंद्रियाने आपल्याला निरीक्षण करून अभ्यास करून मानसशास्त्राला आशय मिळवता येते, त्याच अभ्यास पद्धतीला आपण आज वर्तनाचे स्वरूप असे म्हटले आहे. आपल्याला याचा सारांश लक्षात घ्यायची काही गरज नाही, कारण ह्याचे पॉईंट्स जरी लक्षात राहिले तरीही आपल्याला 2-4 वेळी लिहिता येतेच. म्हणून फक्त याची ठळक कल्पना काय आहेत हे फक्त लक्षात ठेवायचे. याचे स्वरूप आपल्याला तोंडीसुद्धा लिहिता येते. यानंतरचा पॉईंट आहे वर्तनवादाची तत्त्वे. स्वरूप तर बघितलो आहे, आता तत्त्वेसुद्धा बघू. पुस्तकामध्ये एवढे मोठे तत्त्वे दिलेले आहेत, पण महत्त्वाचे 4-5च आहेत. ते म्हणजे हे: विद्यार्थी हा क्रियाहीन मानलेला असून बाह्य जगातून त्याला दिलेल्या उत्तेजनाला प्रतिसाद देण्याचे त्याचे काम मानलेले आहे. दुसरा, मूल सुरुवातीला कोरी पाटी असते, त्याला प्रयत्नपूर्वक हवे तसे घडवता येते, तसे घडविणे हे शिक्षणाचे काम असते. तिसरा, अध्ययनात सरावाला जास्त महत्त्व आहे, अध्ययनाचे दृढीकरण होण्यासाठी सरावाला जास्त महत्त्व देणे अपेक्षित आहे. चौथा, भावनाच्या अध्ययनामध्ये देखील अभिसंधान घडून येत असते. असे काही वर्तनवादाची तत्त्वे दिलेली आहेत. असे काही आपल्याला वर्तनवादाची तत्त्वे जे.बी. वॉटसन यांच्या तत्त्वज्ञानातून सांगता येतील. यामधील शेवटचा पॉईंट वर्तनवादी तत्त्वाच्या मर्यादा. वर्गात शिक्षकाची व्याख्यान पद्धती, विद्यार्थी मात्र श्रोत्याच्या भूमिकेत, बोलून शिकवण्याची शिक्षकाची पद्धत तर ऐकून शिकण्याची विद्यार्थ्याची पद्धत, शिक्षकांच्या शिकवण्याच्या सोयीसाठी फळाखडू, तक्ते, साधने, नियोजन, पाठ्यक्रम, कृत्रिम पुस्तक, गृहपाठ या साऱ्या परंपरागत व्यवस्थेचाच मुशीतून घडलेले शिक्षक, केवळ विशेष विषय शिकवण्याची जबाबदारी घेतलेले शिक्षक, फक्त शिक्षकच कृतिशील असलेले शिक्षण, असे वर्तनवादी विचारसरणीचे आपल्यापुढे ठेवलेले आजचे शिक्षणाचे रूप आहे. हीच वर्तनवादी विचारसरणीची मोठी मर्यादा दिलेली आहे. इथे आपली अध्ययन ही संकल्पना संपत्ती. त्यानंतर आहे ज्ञानरचनावाद. व्हिडिओ जरा जर आवडत असेल, समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. यानंतर आहे ज्ञानरचनावाद. त्याचे अर्थ, संबोध आणि वैशिष्ट्ये बघू. ज्ञानरचनावादचा अर्थ काय आहे? त्याला इंग्रजीमध्ये कॉन्स्ट्रक्टिव्हिजम असे म्हणतात. लॅटिन शब्द कॉन्स्ट्रिट्यूर पासून कॉन्स्ट्रक्ट हे तद्भव क्रियापद आहे. याचा अर्थ मांडणी करणे किंवा रचना करणे असा आहे. पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ती नवीन संकल्पनाची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते. यास ज्ञानरचनावाद असे म्हणतात. पुढला पॉईंट आहे गिम्बाटिस्टा विको 1710 यांना ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाते. म्हणजे या शास्त्रज्ञाने, पाश्चात्य शास्त्रज्ञाने ज्ञानरचनावाद ही संकल्पना काढली. ज्ञानरचनावादाच्या विकासात ड्यूई, पियाजे, ब्रुनर, आसुबेल, वायगॉस्की, ग्लेसरफेल्ड यांचे सुद्धा योगदान महत्त्वाचे आहे. पुढला पॉईंट आहे ज्ञानरचनावादाचे मुख्य 3 प्रकार. त्यामध्ये पहिला बोधात्मक ज्ञानरचनावाद. बोधात्मक ज्ञानरचनावादामध्ये प्राप्त माहितीवर पूर्ण अनुभवाच्या आधारे प्रक्रिया करणे व त्या प्रक्रियेचे अभिप्रेत आहे. या प्रकारात ब्रुनर यांचे कार्य मोलाचे आहे, असं काही बोधात्मक ज्ञानरचनावादमध्ये सांगितलेले आहे. यामध्ये दुसरा प्रकार आहे सामाजिक ज्ञानरचनावाद. या ज्ञानरचनावादामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक आंतरक्रिया
हाच माहितीचा स्रोत असतो. त्या आधारे व्यक्ती ज्ञानरचना करते. या संदर्भात लेव वायगोस्की यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. तिसरा आणि शेवटचा समूळ ज्ञानरचनावाद, याला मूलगामी तर वास्तव रचनावाद असे सुद्धा म्हणतात. ग्लेसरफेल्ड या संदर्भात म्हणतो, ज्ञान मिळवणे ही एक अनुकूलक्षम अशी प्रक्रिया आहे आणि ते व्यक्तीच्या बाह्य अनुभवामधून मिळते, परंतु बाह्य परिस्थितीचे दृश्य स्वरूपातील प्रस्तुतीकरण ते नसते. तर हे 3 प्रकार ज्ञानरचनावादाचे आहेत. पहिला प्रकार होता बोधात्मक, त्याचा शोध ब्रुनर यांनी लावला. दुसरा सामाजिक, त्याचा शोध लेव वायगोस्की आणि तिसरा समूळ ज्ञानरचनावाद, याचा शोध ग्लेसरफेल्ड यांनी लावला. प्रकार पाहिल्यानंतर आता ज्ञानरचनावादाची व्याख्या बघू. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजेच ज्ञानरचनावाद. Constructivism is a theory of learning based on the idea that knowledge is constructed by the knower based on mental activity. म्हणजेच रचनावाद ही एक अध्ययनाची उपपत्ती आहे की ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः बौद्धिक प्रक्रियेमधून ज्ञानाची रचना करतो. असं काही ज्ञानरचनावाद याची व्याख्या दिलेली आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे रचनावाद याचा संबोध. मनुष्य जन्मल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत आपण सतत काही ना काही अनुभव घेत असतो. या अनुभवाचा जो अर्थ आपण स्वतः लावत असतो तेव्हा त्याची प्रतिमा मेंदूत तयार होत असते. वेळप्रसंगी ती बदलतही असते. ही प्रक्रिया सतत घडत असते. म्हणजेच पूर्वज्ञान, नवीन माहिती, नवा अनुभव, शिकण्याची तयारी यावरून एक रचनावादी शिक्षण प्रक्रिया तयार होते. ती कशी तर बघू. रचनावादी शिक्षण प्रक्रिया या 3 गोष्टीच्या आधारे सिद्ध होत असते. ती 3 गोष्टी ह्या आहेत. पहिली, पूर्वज्ञान. पूर्वज्ञानकडे एक बाण गेलेला आहे, ती म्हणजे नवी माहिती, नवा अनुभव. तो बाण पूर्वज्ञानाकडे वळलेला अजून दिसलेला येतो. पण या दोघांच्या मध्ये खाली जो बॉन्ड दिलेला आहे तो आहे शिकण्याची तयारी. पूर्वज्ञान ते नवी माहिती, नवा अनुभव यामध्ये शिकण्याची तयारी हा पॉईंट लक्षात घेतला आहे. म्हणजेच असं सांगता येईल की अशा प्रकारची विद्यार्थ्याची ज्ञान प्रक्रिया घडवून यायची असेल तर वैयक्तिकरित्या त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ, क्रिया प्रतिक्रियासाठी लागणारा अवकाश आणि त्याचबरोबर लगेच प्रत्याभराची संधी या गोष्टी रचनावादी व्यवहारात आवश्यक मानलेल्या आहेत. पूर्वज्ञान, नवी माहिती, नवा अनुभव आणि शिकण्याची तयारी या 3 गोष्टींनी शिकण्याची प्रक्रिया घडून येते अशी रचनावादी विचारसरणीचे प्रतिपादन आहे. यानंतर आहे रचनावादाची वैशिष्ट्ये. पुस्तकामध्ये खूप सारे दिलेले आहेत, पण आपल्याला 4 जरी माहिती झाले तर मनाने 2 लिहिता येते. रचनावादामध्ये कृतीयुक्त अध्ययनावर भर दिला जातो. प्रश्नावली, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, अध्यापन विद्यार्थी केंद्रित असतो. विद्यार्थ्यांना स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःला करायची सवय लागते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवाला भर देण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून आपल्याला रचनावादाच्या मर्यादा सुद्धा सांगता येतील. ते म्हणजे कसे? रचनावादामुळे अध्यापन पद्धतीमध्ये अध्यापनास वेळ लागतो, हे एक. आणि गट चर्चा हा रचनावादाचा पाया आहे. यामधून सर्वच मुले आपला विचार प्रभावीपणे मांडतील असे नाही. असं काय आपल्याला रचनावादाची वैशिष्ट्ये नाही तर मर्यादा सांगता येतील. इथे आपली रचनावादी संकल्पना संपते. यानंतर पुढला पॉईंट आहे पियाजे आणि वायगोस्की यांचे सिद्धांत. रचनावाद शिक्षणात रुजत आहे. अनेक शासकीय, अशासकीय शाळांमध्ये रचनावादी अध्यापनाला सुरुवात झाली आहे. जाणीवपूर्वक रचनावादी वातावरण निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाऊ लागला आहे. रचनावादी शिक्षण प्रक्रिया किंवा विचारसरणीचे 20व्या शतकातील पहिल्या अर्धशतकात प्रवेश करून शिक्षणाचा ताबा मिळवला असे दिसत आहे. असं काही पियाजे आणि वायगोस्की यांचे सिद्धांत आहेत. यानंतर अजून एक सिद्धांत दिलेला आहे, तो म्हणजे जीन पियाजे यांचा सिद्धांत. यांचा जीवनकाळ 9 ऑगस्ट 1897 ते 16 सप्टेंबर 1980 आहे. जीन पियाजे हा एक स्विस मानसशास्त्र होता. बालक जेव्हा अनुभव प्रथमच घेतो, तो अनुभव एखाद्या व्यक्तीच्या, दृश्याचा, घटनेचा, वस्तूचा, कशाचाही असेल, तेव्हा त्याची विशिष्ट अशी प्रतिमा बालकाच्या मनात उमटते. ही विविध माहितीची परस्पर संबंधित घटित असते. हे त्या बालकाचे ज्ञान असते. पियाजेच्या सिद्धांतात समावेशन आणि सात्मीकरण या 2 गोष्टींना जास्त महत्त्व दिले आहे. किंबहुना या 2 तत्वावरच पियाजेचा सिद्धांत अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समावेशन आणि सात्मीकरण म्हणजे काय हे बघू.
ज्ञानाच्या विकासात दोन प्रक्रिया असतात. जेव्हा एखादा नवीन अनुभव घेतला जातो तेव्हा तो आधीच्या अनुभवाच्या प्रतिमाच्या संरचनेशी ताडून पाहिला जातो. तो जुळत असेल तर त्याला त्यात समावेश करून घेतला जातो. यालाच पियाजेने समावेशन म्हटले आहे. समावेशनला इंग्रजीमध्ये ॲसिमिलेशन असे म्हणतात. यानंतर सात्मीकरण म्हणजे दुसरा एखादा अनुभव असा येतो की जो आधीच्या प्रतिमा संरचनेशी जुळू शकत नाही. अशा वेळी त्या संरचनेतच असा बदल घडून येतो की त्या नव्या अनुभव प्रतिमेशी जुळवून घेते. यालाच पियाजेने सात्मीकरण म्हटले आहे. सात्मीकरणला इंग्रजीमध्ये ॲकॉमोडेशन असे म्हणतात. यापुढे पियाजेचे जगातील सर्वच मुले या 4 पायऱ्यातून आपली प्रगती करीत असतात. याच्या काही अवस्था दिलेल्या आहेत. पहिली अवस्था आहे 0 ते 2 वर्ष संवेदनकारक अवस्था. याला सेन्सरी मोटर स्टेज असे म्हणतात. या वयात मुले आधी स्वतःविषयीची समज निर्माण करतात. वय दुसरं आहे 2 ते 7 क्रियापूर्व अवस्था म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज. मुले या वयात विचार करायला शिकू शकतात, परंतु त्यांना अमूर्त पातळीवरचा विचार करता येत नाही. वय तिसरं आहे 7 ते 11 मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजेच स्टेज ऑफ कॉन्क्रीट ऑपरेशन्स. बालकाचे जसजसे वस्तुरूप अनुरूप वाढतात तसतसे मेंदूवरील प्रतिमांकित संरचना विस्तारते. चौथं वय आहे वय 11 ते 15 औपचारिक क्रियात्मक अवस्था. याला स्टेज ऑफ फॉर्मल ऑपरेशन असे म्हणतात. या कालावधीत तार्किक विचार, अमूर्त स्तरावरील विचार परिपूर्णपणे करता येऊ लागतो. असे काही पियाजेचे 4 वयाची अवस्था दिलेली आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे. यानंतर शेवटचा सिद्धांत आहे लेव वायगोस्की यांचा सिद्धांत. ह्यांचा सिद्धांत यापैकी सगळ्यात छोटा सिद्धांत मानला आहे. लेव वायगोस्की हा एक रशियन भाषाशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ होता. रशियन क्रांतीच्या वेळी ऐन तारुण्यात असलेल्या लेव वायगोस्कीवर मार्क्सच्या समाजवादी विचारसरणीचा पगडासुद्धा होता. प्रत्येक व्यक्ती ही व्यापक समाजाचा एक भाग आहे व समाज संस्कारातून ती घडते अशी सार्वत्रिक धारणा होती. त्यामुळे लहान मुलांच्या विकासावर सामाजिक वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. मुलांच्या शिकवण्याच्या बाबतीत शिकवणाऱ्या शिक्षकाला आणि समजातून मिळवणाऱ्या शिक्षण संधींना फार महत्त्व असते. अशा प्रकारची मांडणी वायगोस्कीने इथे आपले अध्ययन अर्थव्याख्या स्वरूप हा पॉइंट, अध्ययनाची वर्तनवादी तत्त्वे आणि त्यांच्या मर्यादा हा सुद्धा पॉइंट आणि ज्ञानरचनावाद अर्थसंबोध वैशिष्ट्ये आणि पियाजे आणि वायगोस्की यांचे सिद्धांत हे अ, ब, क, ड 4 पॉइंट आपले पूर्णपणे एक्सप्लेनेशन करून झालेले आहेत. त्यानंतर ह्या पाठातील शेवटचा पॉइंट आहे ई ज्ञानरचनावादाचे अध्ययन अध्यापनात उपयोजन हा पॉइंट राहिलेला आहे. हा पॉइंटचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. शेवटचा पॉइंट असा आहे की ज्ञानरचनावादाचे अध्ययन आणि अध्यापनात उपयोजन. सक्रिय अनुभवाच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्याचे नवीन ज्ञान विकसित होत असते अशी ज्ञानरचनावादाची श्रद्धा आहे. ज्ञानरचनेसाठी शाळेमध्ये शिक्षकांनीही दक्षता घ्यावी की नवीन ज्ञानाबरोबर जुन्या ज्ञानाची सांगड घालावी, म्हणजे त्यांना नवीन ज्ञानाबाबत आठवणी व ओळखणं सोपे जाईल. म्हणजे जुना पाठ्यक्रम आणि नवीन पाठ्यक्रमाला मिक्स करून एक्सप्लेनेशन करून विद्यार्थ्यांना समजून सांगावे, असं काही ज्ञानरचनावादाचं म्हणणं आहे. ह्यामध्ये पहिला पॉइंट आहे ज्ञानरचनावादी अध्ययनाची मूलभूत वैशिष्ट्ये. अध्ययन म्हणजे निष्क्रिय ग्रहण प्रक्रिया नसून ती सक्रिय अर्थपूर्ण प्रक्रिया जी की अर्थपूर्ण समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरते. अध्ययन हे प्रमुख संकल्पनात्मक आकृतीच्या पूर्ण संघटनेवर भर देते. तिसरा पॉइंट अध्ययन हे सामाजिक आंतरक्रियेतून घडते. अर्थपूर्ण अध्ययन हे विश्वसनीय अध्ययन कार्यातून घडते. पुढला पॉइंट आहे ज्ञानरचनावादी अध्यापन. ज्ञानरचनावादी अध्यापनमध्ये ब्रुक्स या पाश्चात्य शास्त्रज्ञाचा समावेश होतो. ब्रुक्स यांच्या मते ज्ञानरचनावादी वर्ग खालीलप्रमाणे असावा. पहिला वर्ग विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अध्ययनाचे स्वामित्व व पुढाकार घेण्यास प्रोत्साहन द्यावे ज्यामुळे त्याचा बौद्धिक विकास होईल. त्याचे काही उदाहरण अ. विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा आदर करावा व विद्यार्थ्याच्या स्वतंत्र विचार प्रक्रियेस प्रोत्साहन द्यावे. यानंतर दुसरा वर्ग आहे शिक्षकांनी मुक्त प्रश्न विचारावेत. त्याच्यामध्ये पॉइंट आहेत विद्यार्थ्यांना विचार प्रक्रियेस आवश्यक वेळ द्यावा, त्यामुळे विद्यार्थ्याची कल्पना निर्मिती व विचारास वाव मिळतो, म्हणजे विद्यार्थ्याची कल्पना व निर्मिती यांना वाढावा मिळतो. ब आहे उच्च पातळीच्या विचार प्रक्रियेस प्रोत्साहन द्यावे.
यानंतर तिसरा आहे शिक्षकाबरोबर व इतर विद्यार्थ्याबरोबर संवाद घडवून आणणे. त्यामध्ये आहे वर्गातील चर्चेमुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या कल्पनाची वास्तव स्वरूपात दिसून येते व त्यामध्ये बदल सुचतात किंवा त्या दृढ होतात. वर्गात अर्थपूर्ण संवाद घडून येण्यासाठी वर्गातील वातावरण आरामदायी, धारक हित असावे. चौथा आहे विद्यार्थ्यांच्या परिकल्पना तपासण्यास संधी उपलब्ध करून द्यावी. याचं खाली पॉईंट्स दिलेले आहेत. मूर्त अनुभवाच्या चर्चेला प्रोत्साहन द्यावे. तर चर्चेतील प्रोत्साहन व परिकल्पनेची आव्हाने केल्यामुळे विद्यार्थी अनुभवात गुंतून राहतो. या पाठातील शेवटचा घटक आहे तो म्हणजे ज्ञानरचनावादी मूल्यमापन. ज्ञानरचनावादी मूल्यमापनामध्ये श्रीवन या पाश्चात्य शास्त्रज्ञाचं मत काय आहे ते बघू. श्रीवनच्या मते मूल्यमापन म्हणजे एखाद्या वस्तूची पात्रता किंवा योग्यता किंवा मूल्य निश्चित करण्याची प्रक्रिया होय. मूल्यमापन म्हणजे शिक्षक आणि अभ्यासक्रमाप्रमाणे ठरविलेल्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्याचे प्रगतीचा अंदाज करणे होय. अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये अनेक ध्येय व उद्दिष्टांचा समावेश असतो. त्याचबरोबर त्यामध्ये त्यांच्या साध्यतेसाठी मूल्यमापन प्रक्रिया ही समाविष्ट असते. असं काही ज्ञानरचनावादी मूल्यमापनाचं स्पष्टीकरण आहे. पहिल्या पाठापेक्षा हा पाठ खूप छोटा होता. ह्या पाठाचे स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे दीर्घोत्तरी प्रश्न. त्यामध्ये पहिला अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा. दुसरा 2005च्या अभ्यासक्रमाचे स्वरूप सांगून ज्ञानरचनावादाचे सध्याच्या शिक्षणातील महत्त्व स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे वायगॉस्कीच्या सामाजिक अध्ययन सिद्धांताचे विश्लेषण करा. चौथा प्रश्न आहे पियाजे आणि वायगॉस्की यांचे सिद्धांतातील साम्य भेट स्पष्ट करा. पाचवा प्रश्न आहे ज्ञानरचनावादानुसार अध्ययन व अध्यापनाचे स्वरूप स्पष्ट करा. यानंतर प्रश्न क्रमांक 2 लघुउत्तरी प्रश्न. त्यामध्ये पहिला आहे अध्ययन म्हणजे काय सांगून अध्ययनाच्या विविध व्याख्या सांगा. दुसरा प्रश्न आहे ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये सांगा. तिसरा प्रश्न आहे वर्तनवादी विचारसरणीच्या मर्यादा सांगा. यानंतर चौथा प्रश्न आहे ज्ञानरचनावादी अध्यापन प्रक्रिया शिक्षकांची भूमिका कोणती असावी. आणि शेवटचा प्रश्न आहे ज्ञानरचनावाद अधिक प्रभावी होण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धती शिक्षकांनी वापराव्यात. जर तुम्हाला ह्या स्वाध्यायाची उत्तरे पाहिजे असतील तर कमेंटमध्ये स्वाध्याय टाईप करा. मी नक्कीच स्वाध्यायावरील व्हिडिओ आणेन. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.